असं किल्ल्याचं नाव पडलेलं आहे. राहू दे तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, परत एक छोटासा किल्ला आहे नाशिकवरून अगदी 40 किलोमीटरच्या अंतरावर. एवढा जबरदस्त किल्ला आहे. भरपूर जणांचा आता किल्ले वगैरे एक्सप्लोअर करून झाले असतील आणि हा किल्ला भरपूर लोकांना माहिती नसेल. जो कानवाई किल्ला आहे खूप मस्त स्पॉट आहे. पाण्याच्या टाक्या त्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी, अंघोळ वगैरेसाठी पाणी. इथून एवढं सुंदर दृश्य दिसतं ना मित्रांनो. हा मुकणे डॅम बघा. भरपूर लोकांना हा मुकणे डॅम सुद्धा माहिती नाही. इथं थंडगार वारा, अप्रतिम दृश्य बघा. वाऱ्याचा आवाज बघा तुम्ही, झाडं सुद्धा दिसलेला. अजून नेचर वगैरे थोडंसं कॅप्चर वगैरे करायचं फटाफट. पाणी सगळं डोंगरातून वगैरे येते, पाणी पिऊ पण शकतो तुम्ही. जर तुम्हाला किल्ल्यावर पाणी वगैरे प्यायचं असेल, मीटर बॉटल वगैरे नसून कवर केली तर. गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. किल्ल्यावर वॉशरूम सुद्धा गेलेले. लेट्स गो. जास्त मोठा किल्ला नाही, अर्धा ते 2 तास लागतो चढायला. पण ह्या किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या तुम्ही. जरा थोडं पुढं हळूहळू चाललंय. डांगराचं झाड सुद्धा आलेलं आहे इकडे. जर किल्ल्यावर आले ना, मेन स्पॉट नका बघू, सर्व कवर करा. आता बघा, जर मी तिथं थांबला असतं ना तर मला हे दिसलं नसतं. आता इथून थोडं अवघड राहणार. खाली जातो मी त्या साईडला. 2 पाण्याच्या टाक्या आहे, एक तलाव आहे. आणि ट्रॅकला येत असाल ना, कोणीही चप्पल, सँडल, शॉर्ट्स हे घालून येऊ नका. कारण की कुठं इचो काट्याचा साप वगैरे चावला ना, जहरीला असेल तर माणूस डायरेक्ट वरती. त्यामुळं शूज वगैरे घाला. मी जीन्स घातली. आमचा प्लॅन नव्हता इकडे यायचं, आम्हाला मुकणे डॅमला जायचं होतं. पण आम्हाला गावकरी बोलले एक किल्ला आहे, त्या किल्ल्याला जाऊन या. खूप मस्त किल्ला आहे. पुढे जोरात हवा. काही करायचं आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे खाली. कारण की जो नजारा आहे ना खालून वरतून बघण्यात मजा नाही. प्रत्येक एक गोष्ट बघायची आपल्याला. फायनली पाण्याच्या टाकीत इथे सुद्धा तटबंदी वगैरे बांधलेली. निळं पाणी आहे. पाणी थोडंसं खराब झालेलं आहे. हे बघा, फटाफट कव्हर करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही आले ना तर कोणतीही गोष्ट तुमच्याकडून मिस नाही झाली पाहिजे. या साईडने आपल्याला चढावं लागेल. पाऊस लागतो, किल्ले एक्सप्लोर करा, वॉटरफॉल एक्सप्लोर करा. आता थोडा पाऊस वगैरे कमी झाला ना तर परत आपण वॉटरफॉल वगैरे एक्सप्लोर करणं चालू करणार आहेत. तर थोडंसं वेट करावं लागेल त्यासाठी. आता मी जी चूक केली ती तुम्ही नका करू. आमचा प्लॅन नव्हता ना किल्ल्यावर यायचा, त्यामुळे जीन्स पॅन्ट घालून आलो आहे. थोडंसं चढायला डिफिकल्ट जात आहे. काना कोपरा बघा किल्ल्याचे, काना कोपरा सुद्धा सोडू नका. आणि जेव्हा तुम्हाला ड्रोन शॉट्स वगैरे दाखवाल ना, तुम्ही म्हणून नजारा आहे का मजा की. जर तुम्हाला वीकमध्ये एक सुट्टी भेटत असेल तर प्लीज घरी बसून आहे नका. जवळच्या जवळ किल्ले एक्सप्लोर करा, वॉटरफॉल एक्सप्लोर करा. घरी बसून मेंटल स्ट्रेस वाढतो आणि अशा ठिकाणी आल्यावर कमी होतो. आणि माझी ID सुद्धा आहे इंस्टाला, भटकंती विथ नितीन म्हणून. तर IDला सुद्धा जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. वॉटरफॉल वगैरे झाले किंवा वॉटरफॉलचे लोकेशन पाहिजे नसेल ना तर तुम्हाला मला इंस्टालाच मेसेज करावा लागेल. तुम्हाला DM मी लोकेशन टाकून देईल. इथला नजारा बघा, झेंड्यापर्यंत पोचलो आहे. पण आता नजारा बघा, 1 त्या साईडला नाशिक, मुकणे डॅमच्या त्या साईडला हे गोटीच्या कंपन्या, हा गोटीचा रस्ता, त्या साईडला गोटी आणि हा येण्याचा मार्ग. गावनाई हे गाव आहे. गावातून तुम्हाला यायचं आहे गावनाई किल्ल्यावर. लेट्स गो. आता परत इकडून जायचं आपल्याला. तुम्हाला दरवाजा सुद्धा दाखवायचा आहे. दरवाजा दाखवून मग फायनल व्ह्यू माशांचा राहणार आहे. व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे पण तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देणं मला गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही कोणताच पॉईंट मिस नाही केला पाहिजे. आता फायनली दरवाजापाशी आलो आम्ही पूर्ण फिरून वगैरे.
हा मोठा दरवाजा. इथून आलो होतो आम्ही, पण मी व्हिडिओ डायरेक्ट तिकडे चालू केली होती बनवायला, त्यामुळे तुम्हाला पूर्ण गोल चक्कर मारून दाखवला आहे. आणि हे कचरा वगैरे नका करत जाऊ मित्रांनो. जो पण किल्ल्यावर येत असेल, निसर्ग जपा, तर तो आपल्याला चांगला बघायला भेटेल. आता तुम्हाला फायनल व्हिडिओ डायरेक्ट माशांची दाखवतो. एक छोटंसं पिल्लू पण घेऊन आलो आम्ही आमच्यासोबत. एकच आहे की त्या माशांना खाऊ घातल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. मासे बघा, पहिले खायला घालायचे, त्याच्यानंतर व्हिडिओ काढायला अलाउड आहे. बाबा बोलताय काय, पहिले खायला घालायचं ना बाबा. बरोबर आहे, बरोबर. एवढे आठवाग्रह राहतो फुकाट फाकाट काय नाही, पाणी नाही, काहीच नाही बाबा. देतो पण आहे त्यांना, काही प्रॉब्लेम नाही. द्या, कितीच आहे 30 रुपयात. द्या. त्यांना एकच साधन आहे, म्हणजे 2 पैसे कमवू शकते, म्हणजे मासे हे मुरमुरे वगैरे. पगार नाही, पाणी नाही, काय काय कशी पहिला देवाला ठेवत असा, देवाला कोणी ठेवत नाही. बरोबर आहे, बरोबर. मग आणि झाड काय करतो, पगार नाही, पाणी नाही, काय नाही. मग बाबा काय 1 रुपया देवाला ठेवते. नाही तर नाही, मच्छर ठेव, मच्छर नगायला खाणं ठेवलंय ते नाही आमच्याकडे पैसे, नाही आमच्याकडे हे पैसे. तुम्ही या मुरमुरे वगैरे घ्या, माशांना खाऊ घाला, कारण की तेच तुम्हाला एक साधन आहे 2 पैसे कमवायचे. 2 पैसे कमवायचे बाबा घेतोय. त्यांची काळजी पण घेतात. हा मच्छींद्र गोरख नात बरोबर. हे माताच्या पोटी यांनी जन्म गेले, हे खाणं मागतात. जा बरं बंदारे हो, बरोबर. तुमच्या जवळ समाशी येतील का, बरोबर, येतील का असे दिसणार पण नाही. खायला घातलं तर हातात येतात, हा नाही घातलं तर येतील का हातामध्ये. पडलं तर नाही, आमच्याकडे नाही. लाईन बाहेर काय रे. मुरमुरे घेतलेले आम्ही, हा. आता माशांना वगैरे खाऊ घाला. अजून टाकले सुद्धा नाही, किती वरती आले. पाहिलं नाही, अरे. पडीवर जाऊ. हे बघ, केव्हाचं पाणी आणलं, केव्हाचं आलं. ये थोडं पुढे ये. बघा एवढे मासे, 10 नाही 20 नाही, तब्बल 100 ते 150 मासे असतील त्याला. जास्त जास्त. आणि सर्व काळजी आजी आणि आजोबा घेतात. तर तुम्ही पण आले ना, तर तुमच्याहून स्वतःहून झालं असेल तर 100-1 रुपये जास्त द्या, काय प्रॉब्लेम नाही. 20 रुपयाला एवढं मुरमुरा देतात ते, आणि एवढे माशांना देतात खायला. एवढे मासे तुम्हाला बघायला पण भेटणार नाही कुठं धरणामध्ये, तेवढे इथं एवढे फक्त एवढ्या तलावामध्ये. तलावाचा नजारा पण किती जबरदस्त आहे बघा. किल्ल्याबद्दल सांगा. तो रावणाला पाठवला होता, तो इकडे बसला असता, तो राम राम करी, त्याला वाटतंय आपला कोणीच आहे. हनुमान आला, लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा. हनुमान इड ऐकलं राम राम करतोय, मग तो उतरला इड. मग त्या कालने मी राक्षसांना मगरीचं रूप घेतलं, मग ते हनुमानला गेले. हनुमानना ती मगर मारलं होतं. हे कालने मी राक्षस मेला, गावाचं नाव कालनेमी होतं, आता काव नाही झालंय. असं किल्ल्याचं नाव पडलेलं आहे. 2 देवीचे मंदिर आहेत. तर आपण तर तुम्ही पण येत असाल तर मुरमुरे वगैरे नक्की टाका, आणि आजींना पैसे सुद्धा द्या तुमच्याकडून जेवढे पॉसिबल होतील तेवढे. तर नॉर्मली 20 रुपयाला मुरमुरा बिस्किट वगैरे घेऊन जर 50 बिल झालं ना, तर मॅक्झिमम 100 रुपये देऊन टाका. कारण की एवढं किल्ल्यावर येणं जाणं तुम्हाला पण माहिती आहे किती डिफिकल्ट आहे. तुमचाच एवढा श्वास फुलतं, तर दररोजचं येणं जाणं सुद्धा असेल त्यांचं. तर खूप भारी वाटलं किल्ल्यावर येऊन. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. हे घ्या आजी, राहू द्या तुम्हाला. येऊ द्या बाहेर, येऊ द्या बाहेर त्याला मस्त. अरे कुत्रा घाबरून राहिला. तर आमच्यासोबत हे डॉगेश भाई सुद्धा आलेले, त्यांना पूर्ण किल्ला सर करून आता परत खाली घेऊन जायचंय. ड्रोनचा शॉट्स एवढा जबरदस्त दिसतोय ना मित्रांनो. बाय बाय. चलो आता आम्ही पण चाललो नाशिकला. आता तिला डॉगेश भाईला घरी सोडून चाललोय परत नाशिकला.